श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगळे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या देखील खास मानली जाते. अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. यंदा ही अमावस्या तिथी 1 डिसेंबरला सकाळीच असणार आहे. तर या अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होणार असून आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही 1 डिसेंबरला सकाळी 11:51 होणार आहे. म्हणूनच आपल्याला उदया तिथीनुसार यावर्षी कार्तिक अमावस्येचा व्रत हे 1 डिसेंबरला करायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात. त्यामुळे पितरांसाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. त्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष हा नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. कार्तिक अमावस्येला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला अन्नदान करायचं असतं. या दिवशी तुम्ही स्नान करून तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ, डाळ, गूळ इत्यादी दान करू शकता. घरात सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग हा आपल्याला काढून तो गाईला, कावळ्याला, कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. याला पंचबली असे म्हणत असतात. त्याचबरोबर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी बरेच जण खूप घाबरतात. अमावस्या हा दिवस वाईट आहे, परंतु अमावस्या हा दिवस वाईट अजिबात नसतो. या दिवशी नकारात्मक लहरी, वाईट शक्ती असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात. पण जर आपल्यावरती त्याचा परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला घरामध्ये काही उपाय, काही सेवा करायचे असतात. याचा परिणाम आपल्या मुलांवरती, त्याचबरोबर आजारी व्यक्तींवरती पडत असतो आणि ह्या तिथीला आपल्याला असं वाटत असतं की कोणत्याही प्रकारचे वाईट दुष्परिणाम हे कोणाच्याच घरामध्ये नसावे. त्यासाठीच आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक वाईट शक्ती, नजर दोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा हे जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करण्यासाठी सांगणार आहे. हा उपाय आपल्याला 1 डिसेंबरला म्हणजेच कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. मुलांवरती ह्या जो अमावस्या आहे तर त्याचा कोणताही वाईट दुष्परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष दूर होतील, विघ्न, अडचणी, संकटे दूर होतील, त्यांच्या अभ्यासात, नोकरीत भरभरून प्रगती होईल आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया. आपण जीवनात सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामध्ये आपल्या घरातील मुलं सुद्धा असतात आणि हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला खास मुलांसाठी करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तर तुम्हाला 2 दिवस तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. पहा, आता अमावस्या जी आहे तर ती उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होणार आहे आणि अमावस्या तिथी समाप्ती 1 डिसेंबरला 11:51 होणार आहे. त्यामुळे अमावस्या तिथीच्या कालावधीमध्ये तुम्ही रविवारी दुपारनंतर संपूर्ण दिवस हा जो आहे तर तो उपाय करू शकता. म्हणजेच रविवारी 11:51 पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे बघा. आपल्या घरातील मुलं मुली बघा सुखरूप घरी यावे, मुलांवरती कोणताही संकट नसावं, बाहेर मुलं पडतात, कोणताही विघ्न त्यांच्यावरती येऊ नये आई वडिलांना वाटत असतं. म्हणूनच हे संकट जे आहे, विघ्न आहेत, अडचणी आहेत तर त्या कमी व्हाव्या आणि त्याचबरोबर मुलांसाठी त्यांच्या जीवनातील जे काही त्यांचे इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या, त्यांना कोणाची वाईट नजर लागू नये, त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरं लावू नये, त्यांचं जीवन आहे तर ते उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.
मुलांमध्ये जर काही दोष असतील तर मुलांचा स्वभाव हट्टी, चिडचिडा, तापट होऊन जातो. मुलं ऐकत नाही, लहानांचं मोठ्यांचं ऐकत नाही. मुलं अचानक आजारी पडतात आणि त्याचबरोबर त्यांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावं लागतं. मुलांना तापसुद्धा येतो. नजर दोष जर असेल तर मुलं तुम्ही कितीही दवाखाना करा तरीही त्यांना बरं वाटत नाही. या ज्या सर्व समस्या आपल्यासमोर येत असतात. मनासारखा मोठे मुलं असेल तर मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही. तर ह्या ज्या सर्व समस्या आपल्यासमोर येत असतात, त्याचबरोबर मुलं काही व्यसन करत असतात. ह्या ज्या समस्या प्रत्येक आईसमोर, प्रत्येक वडिलांसमोर येत असतात. तर त्या समस्या दूर व्हाव्या यासाठीच अमावस्या तिथीच्या दिवशी हे उपाय करायला खूप महत्त्व असतं. आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की इथं मी मातीची पंती घेऊ का किंवा इतर कोणत्या धातूचा दिवा घेऊ का, तर अजिबात नाही. आपल्याला इथे फक्त गव्हाच्या पिठाचाच दिवा तयार करून घ्यायचा आहे, याची काळजी घ्या. दिवा हा थोड्याशा मोठ्याशा आकाराचा तयार करा आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 4 दिशेला 4 वाती टाकायच्या आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला 4 वाती टाकायच्या. दिवा हा तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. खाली अगोदर तांदूळ ठेवायचे, त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुरटी घ्यायची आहे आणि मोहरी घ्यायची आहे. ह्या 2 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत, तुरटी आणि मोहरी. तुरटी, मोहरी ह्या ज्या नकारात्मकता असते तर त्या शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तुरटी आणि मोहरी घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना तिथे बसवायचं आहे. कुठेही बसू शकता, फक्त पूर्वेकडे, पश्चिमेकडे त्यांचा चेहरा होईल अशा पद्धतीने बसवायचं. त्यानंतर ही तुरटी आणि मोहरी एका हातामध्ये धरून मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 7 वेळेस अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं 7 वेळेस फिरवायचे आहे किंवा फिरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवून 7 वेळेस तुम्हाला ही मोहरी आणि तुरटी तुम्हाला फिरवायची आहे. फिरवल्यानंतर ही जे साहित्य आहे तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. दिव्यामध्ये टाकण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते साहित्य टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा उचलायचा आहे. उचलून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता. तुम्ही आता शहरात राहत असेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. गावाकडे राहत असेल तर अंगणामध्ये, जिथे कुठे रोडच्या कडेला वगैरे जिथे कोणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता जर घरामध्येच तुम्ही घराच्या बाल्कनीत वगैरे हा दिवा ठेवलेला असेल तर दिव्यामधलं जे साहित्य आहे विझल्यानंतर हे साहित्य निर्मल्यात टाकून द्या. गव्हाचा पिठाचा जो दिवा आहे तर तो एखाद्या झाडाखाली टाका किंवा गाईला खाऊ घातलं हे पीठ तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचे अनुभव, त्याचे जे दोष दूर होताना जे आहे मुलांचे तर ते दिसून येतील. मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल, अभ्यासात, नोकरीत प्रगती होईल. आता दिवा ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये लावणार आहात तर 2 मुलं जर असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट दिवा लावायचा आहे. मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर हे जे साहित्य आहे तर ते मुलांच्या फोटोवरून ओवाळा आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्ही टाकू शकता. घरी येत असताना सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.